समाजातल्या अनेक लोकांचे मला फोन येत आहेत. थोडीशी त्यांना आशा वाटली जेव्हा निर्णय झाला नव्हता, पण तुमच्या माध्यमातून लोकांना की उमेदवारी देण्याची शक्यता वगैरे तेव्हापासून फोन येत होते आणि आता तर खूप फोन येत आहेत. तर एक सर्वदूर समाधान आहे समाजामध्ये. पण अर्थातच इतर समाजातल्या लोकांनासुद्धा माझ्याविषयी खूप जिव्हाळा आहे, प्रेम आहे. कारण मी काम करत असताना विशिष्ट असा समाजाचा भाग बनून कधीच काम केलं नाही. त्यामुळे मी सर्वच बांधवांचे मनापासून आभार मानते. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक माझ्याशी खूप एकोप्याने राहतात, मला अगदी बहिणीसारखं प्रेम करतात आणि अशा सगळ्यांचे मला फोन येत आहेत, आनंद व्यक्त होतो आहे. त्यामुळे हा विशिष्ट जातीचा मुद्दा नसून एक निष्ठावंत आणि कृतिशील अशी व्यक्ती की जिला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे, याच्यासाठी सगळ्यांचं समाधानाचे स्वर मला ऐकू येत आहेत आणि मला छान वाटतंय. ते मी आत्ताच जाती आहे तिथे, जस्ट मला माहिती पण नाही तिथे काय ते. त्यामुळे लगेच अशा खूप मी अतिमहत्वाकांक्षेपोटी काही गोष्टीच कधीच करत नाही. माझा स्वभाव नाही. मला शिकायला आवडतं, मला काम करायला आवडतं. मी नक्कीच शिकीन तिकडे. कसे मोठे मोठे दिग्गज तिथे त्या सभागृहाचा भाग झालेले आहेत, आधीचेही होते. त्या सभागृहात बसायला मिळणं, प्रश्न मांडायला मिळणं, आपली भूमिका मांडायला मिळणं, हे इटसेल्फ किती समाधानाची गोष्ट आहे. याच्या उपर आणखीन काही अपेक्षा करणं हे फार अवाजवी ठरेल. मी सगळीकडे सक्रियच होते. माझ्याकडे पद असो किंवा नसो, मला ज्या गोष्टी पटतात त्याच्यावर मी बोलते, ज्या गोष्टी पटत नाहीत त्याच्यावर मी हे नाही पटलं म्हणून बोलते. तर ते इश्यू बेस असतं, ते कोणावर व्यक्तिगत नसतं. एखाद्या महानगरपालिकेच्या कृतीवर असतं, प्रशासनाच्या एखाद्या निर्णयावर असतं. आणि आपण कुठेही असलो, महाराष्ट्राच्या विधिमंडळात असलो किंवा संसदेचा भाग असलो, तरी पुणे हे माझं माहेरघर आहे आणि त्यामुळे पुण्यातल्या विषयांमध्ये लक्ष घातलं जाणार नाही असं तर नक्कीच नाही होणार. एका बाजूला तुम्हाला असं बाजूला ठेवलं जातंय असं दिसत असलं तरी वरिष्ठ नेते, दुःख झालं का माझ्यापेक्षा जास्त वरिष्ठ नेते येऊन मी विसरले तरी मला आनंद काय आहे. पण तरी दरम्यानच्या काळात वरिष्ठ नेते यायचे, छान पाहुणचार घेऊन जायचे तुमच्याकडे. तरी म्हणजे ठीक आहे की इथले निरोप मिळत असले तरी तुमचे निरोप योग्य ठिकाणी पोहोचत होते. आनंदाची गोष्ट आहे. थँक्यू सो मच.